आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मिळालेल्या माहितीनुसार रोशन निळकंठराव ताराळ हा काही काळापूर्वी धर्मपाल डहाड यांच्या घरात भाड्याने राहत होता। सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, मात्र कालांतराने त्याच्याकडून मोठ्या आवाजात गाणी लावली जात असल्याने परिसरात नागरिक आणि घरमालक त्रस्त झाले। धर्मपाल आणि त्यांची पत्नी वनिता यांनी त्याला अनेकदा समजून सांगितले, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही। याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद झाले। अखेर घरमालकाने त्याला घर रिकामे करण्यास सांगितले। नंतर तो तिथून निघून गेला, पण मनातला राग कायम राहिल्याचे सांगितले जात आहे। घटनेच्या दिवशी अचानक रोशन पुन्हा त्या घरासमोर आला, मात्र यावेळी तो रिकामा हाताने नव्हता। त्याच्या हातात तलवार आणि चाकू असल्याचे सांगितले जात आहे। क्षणात तो घरात घुसला आणि कोणालाही काही समजण्याच्या आत त्याने घरमालक आणि धर्मपाल, वनिता आणि त्यावेळी पाहुण्याहून आलेल्या संगीता यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली। घरभर आरडाओरडा सुरू झाला। रक्ताच्या थरावात तिघेही कोसळले। या भीषण हल्ल्यात संगीता चौधरी यांना गंभीर दुखापत झाली। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला। धर्मपाल आणि वनिता हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संपूर्ण घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। फुटेजमध्ये आरोपी हातात शस्त्रे घेऊन घरात प्रवेश करताना आणि हल्ला करतानाची दृश्ये असल्याचे सांगितले जात आहे। या फुटेजच्या आधारे पोलीस तपास अधिक वेगाने करत आहेत। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार होईल अशी सर्वांची अपेक्षा होती, मात्र घडले अगदी उलट। रोशन ताराळ घरातून बाहेर पडला नाही, तो घरातच शांत बसून राहिला। घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले। त्यांनी प्रसंगावधान राखत आरोपीला एका खोलीत कोंडून ठेवले आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली। MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेत अटक केली। त्यांच्याविरुद्ध खुनासह इतर गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यामागील नेमका हेतू, जुना वाद आणि इतर बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। या घटनेमुळे अमरनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एका जुन्या वादातून इतकी भीषण घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे।